लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे। मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबा बाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण। पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या रेट्रे बुद्रुक तालुका कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजलाय। राज्याच्या राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय ठरणाऱ्या या निवडणुकीसाठी 21 जून रोजी मतदान होणार असून 18 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे। निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक अपर्णा यादव यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला। कृष्णा कारखान्याची निवडणूक म्हणजे केवळ सहकार क्षेत्रातील लढत नसून कृष्णाकाठच्या राजकीय समीकरणांना कलाटणी देणारा सामना मानला जातो। त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सातारा आणि सांगली या 2 जिल्ह्यातील तब्बल 50,252 मतदार निर्णायक भूमिका बजावणार आहेत। यापूर्वी 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसले, आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयंतराव भोसले पॅनलने एक हाती सत्ता राखत 21 पैकी सर्व 21 जागावर विजय मिळवला होता। त्यावेळी माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनलसह माजी अध्यक्ष डॉक्टर इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनलने स्वतंत्र ताकद आजमावली होती। मात्र विरोधकातील मतविभागणीचा फायदा सत्ताधारी गटाला झाला आणि विरोधी पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही। यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भोसले गट विरुद्ध मोहिते गट असा थेट सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत। दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून गावागावात बैठका, संपर्क दौरे आणि कार्यकर्त्यांच्या हालचालींना वेग आलाय। 2 आठवड्यापूर्वी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक वातावरण अधिकच तापलंय। निवडणूक कार्यक्रमानुसार 18 मे ते 22 मे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। अर्जांची छाननी झाल्यानंतर 26 मे ते 9 जून या कालावधीत उमेदवारी मागे घेण्याची मुदत राहणार आहे। 21 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 जूनला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे। कृष्णाकाठच्या सहकार आणि राजकारणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीमुळे आता सातारा सांगलीच्या राजकीय वातावरणाला चांगलीच धार चढणार असून आगामी काही आठवडे राजकीय घडामोडींनी गाजणार हे निश्चित मानलं जाते। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।